बघा आली बघा आपण असं करूया, हे सगळं दागिने विकून लाडू आणू, शेव आणू, चिवडा आणू, सकाळी दात घातल्यावर लाडू, जेवताना लाडू, संध्याकाळी चहा पिताना लाडू, रात्री झोपल्यावर लाडवाच्या लाडू. लोकांच्या पैशाने पचणार आहे होय, कुठं फेडणार आहे पाप. हा मी नाही जाणार सोनं नाणं मारामारी. आपण नेलो असतो तर गावाला काही पुतळा उभा केला असता, देऊळ बांधलं असतं आपल्या नावानं. 2 दिवस झालं पोटात काय नाही, कुणी कोरभर भाकरी तरी दिली का? आपण नाही द्यायचं सोनं नाणं, सांगून ठेवतो. श्रीमंती पापाच्या पावलाने येते, आपल्याला नको येते. आपण घाम गाळून कष्टाची भाकरी खायची. आपल्याला पटत. आता पटलं तुला हीच भाषा कळते. सारखं मारतोय, बाबाच्या वळणावर गेलंय. पळवून लावलं. शिवा शंकर की, शिवा शंकर की. हे झालं, आता तुम्ही सुरू व्हा. तर बंधूंनो आणि भगिनींनो, तुमची बायको पण आली. ही सोडून तिला कवाच सोडली. सोडणार. तर या शंकरनं आणि शिवानं फार मोठा पराक्रम केला आणि लुटीचा माल परत आणला. ह्या आमच्या पार्टीत ही दोघं आहेत, म्हणून तुम्ही सर्वांनी मला निवडून दिलं. भाषण बंद करा. लोकांना दागिला द्या. दागिने सांगायचं म्हणजे मंडळी, हे महान कार्य माझ्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. मार्गदर्शन म्हणायचं. मी सांगितलं ना, चला चला दरोडेखोराचा पाठलाग करा. शंकरला सुद्धा हेच सांगायचं आहे की आमच्या पार्टीत सामील व्हा म्हणून. पण मला शिवाला सुद्धा हेच सांगायचं आहे. गावची सुधारणा व्हायची असेल तर आमच्या पक्षाशिवाय पर्याय पर्याय नाही. मायला काय पुढारी आहे तुम्ही, काय पुढारी आहे तुम्ही. खरं म्हणजे यांची गावात जागाच नाहीये, यांची जागा दिल्लीत आहे. हा बोलवणार त्याला, बोलवणार आहेत. गावाचं वाटोळ केल्यावर देशाचं कल्याण करायला बोलवणार. ऐकून घे, कानाचा फेटा काढ. तर मंडळी, हा शंकर पूजेचे साहित्य आणि हे दागिने द्यायचं तो परत करील असं मी जाहीर करतो. झालं तुमचं बसा का. हे पूजेचं साहित्य, हे साहित्य आमच्या देवाचं आहे. देवाजवळच ठेवा. तर मंडळी हो, प्रत्येकानं आपापलं दागिने घेऊन जावे. हे मंगळसूत्र इथं काहीतरी होतं ना, नेलं वाटतं सगळं. नशीब आपल्याला पण उचलून दिला नाही. अंगावरती कापडे ठेवली नशीब. याला पण उचलून दिला का? ए तुझ्या हात मंगळसूत्र. अरे हा बरं, हातात होतं म्हणून राहिलं. हे मंगळसूत्र कोणाचं आहे? कोणाचं आहे? हे मंगळसूत्र कोणाचं आहे? कोणाचं आहे? कोण बोलत पण नाही. अरे हे मंगळसूत्र कोणाचं आहे? कोणाचं आहे? माझं आहे हो. अगं बाई, ही तर पिंजऱ्यातली मैना सुशिला. अगं बाई, आज बंगल्यावर बाहेर पडली भय ही. वय मंगळसूत्र माझं माझं म्हणती. तर त्याला इतर कुणाच्या नावानं बांधले. हे मंगळसूत्र तुझं. कधी कुठं आलं तुझं लग्न आणि कुणाच्या नावानं बांधलं ग हे मंगळसूत्र? आता तोंड शिवलं तुझं. सांग की 5-50 लोकांची नाव. सांग मुंबईवालं, पुण्यावालं, कोल्हापूरवालं. चांगली उखाळ्यात घे की नाव. थांबा, मी विचारतो. काय गे तुझे ते मंगळसूत्र कोणाच्या नावानं बांधलं होतं? अहो पाटील, असं काय करता? कुणाचं नाव घेणार ती? आता एकाचं नाव असतं तर घेतलं असतं. अगदी बरोबर. आणि वर्तवण करून मंगळसूत्र मागती लाजमोडी. हो कुलकर्णी बाई, हो पाटील साहेब, बिचारला कशाला छाया लागलाय? आपण का बसणार का? मंगळसूत्र मागती तरी सुद्धा सगळा गाव बिघडवला. रोज नवं मंगळसूत्र बांधणारी ही मंगळसूत्र इकूनच की तो बंगला बांधला तिनं.
ऐकून घेतेस? काय पोरी, तू थांबू नको इथं. चल घरी. काय परली काय दिवा लावणार आहे लेट कुणाच ठाव. मेघा, अगं थांब ग. माझं ऐक तरी थोडं. हे बघ मेघा, मेघा, मेघा. आई, ते लोक तुला पापी म्हणाले आणि तू ऐकून घेतलंस. खरंच पापी आहेस तू? होय. आई, तू बोलतेस हे? तुला खरं तेच सांगते ग. काय सांगू नकोस मला. मला अजिबात ऐकायचं नाहीये. शिक्षणाच्या निमित्तानं परगावी ठेवलंस तू मला. का? तुला पाप कर्म करता यावीत म्हणून? नाही बेगा, तसं नाही. मी तुला सगळं सांगणारच होते. बेगा, आजपर्यंत ही गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली, पण तुझ्या आणि माझ्या दुर्दैवानं खरंच मी कलंकिनी आहे. आई. होय पोरी. आई बापाच्या तोंडाला काळोखी फासून मी पळून गेले होते एका पुरुषाबरोबर. कोण माणूस होता तो? माणूस दांडगा होता. माणसाचं कातडं पांघरलेलं. इथल्या शाळा मास्तरचा धाकटा भाऊ. माझ्यावर त्याने प्रेमाचं जाळं टाकलं. लग्नाच्या आणा भागाही झाल्या आणि एका काळोख्या रात्री मी पळून गेले त्याच्याबरोबर मुंबईला. पोरी, त्याने माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आणि दोघं जण एका लॉजवर राहिलो पती पत्नी म्हणून. आई. म्हणजे हे मंगळसूत्र? होय. तेव्हाची आठवण म्हणून जपून ठेवलं होतं ते मंगळसूत्र. एक दिवस तो मला एका बाईकडे घेऊन गेला. मला तिथं सोडून तो निघून गेला. तो पुन्हा आलाच नाही. मी खूप वाट पाहिली, खूप रडली. त्या बाईने मला जे सांगितलं ते ऐकून माझं काळीच फाटलं. मला ते कोणी व्हायला बाईला त्यानं विकलं होतं. आई. वाटलं आत्महत्या करावी. तू माझ्या उदरात वाढत होतीस ना. दुर्दैवी फेऱ्यातून मला वाचवलं त्या कोठीवाल्या आम्हीच्यानं. मला शरीर विक्री करायला लावलंच नाही. आई. आम्हीच्यानं मला नाच गाणं शिकवलं. गावागावातून शहरातून मैफिली करत फिरले. नाही मी वाजवतो. ऐक, वाजवायचे आता उघडलं. तुम्ही का आला तिथं? बाहेर वाज. पण ऐकून घ्या आमचं. असं काय करता? ऐकून घ्या की. काय म्हणलं रे या? त्या कानडीमध्ये म्हणतायत घराच्या बाहेर का उभे? आतमध्ये या, आतमध्ये या. चल की. तुम्ही नालायक मूर्ख आहात असं म्हटलं मी. असं म्हणालोय? ए शिव्या, ते आपल्याला नालायक आणि मूर्ख म्हणाल्या. मला माहित होतं आपण एवढे मोठे आहे म्हणून. बरं झालं आपला बा नाही भेटला या ना. या गावात एकदाच सगळे मवाली आहेत मेले. तुम्ही याच गावच्या, तुम्ही त्यातलेच की. नाही ते काय. गेटा, तुमची गाव गुंडगिरी माझ्या पुढे चालणार नाही. मेघा, पोरानो, तुम्ही वय तुमचं मंगळसूत्र द्यायला आलो होतो, पण या कानडीतून कांचिरात मारल्यासारख्या फटाटा फटाटा बोलायला लागले. मग ही माझी मुलगी आहे मेघा. इंग्रजीतून बोलली असेल, कानडी कशाला बोलेल? तुमची मुलगी आहे वय, मग चालेल. मग इंग्रजीतच काय, तामिळ तेलगू कन्नडी कुठल्याही भाषेतून बोलली तरी चालेल. स्वतः देशी असलं पाहिजे बघा. मग भाषा कुठली का असं ना. चला बाळानो, आज चला. नको 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 नको. आम्ही आतमध्ये गेलो तर तुम्ही म्हणणार चहा घ्या. आम्ही चहा नको म्हणलं तर तुम्ही म्हणणार पुरणपोळ्या खा. ते नको म्हणलं तर तुम्ही म्हणा हे तरी. खाऊन झालं? पोट भरलं?
त्याला काय बी कळत नाही बाई, कुठं काय बी बोलतोय. बाई हे तुमचं मंगळसूत्र. आणि मेघा, आपला जीव धोक्यात घालून या दोघांनी दरोडेखोरांच्याकडून दागिने परत मिळवले. यांच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर सोनं नाणं बघून बुद्धी फिरली असती त्यांची. पण शंकर, तू का खात नाहीस? फुकटचं खात नाही आपण कधी. यो आपण खातो हे लहान आहे ना म्हणून. फुकटचं काय म्हणून? मी तुम्हा दोघांनाही काम देणार आहे. चला चला इकडे इकडेच मार ठोक तू बरोबर. हसायला काय झालं? कोणाच काय झालं अरे या खेळाच्या बनवलं ना येडा होता येडा. डोसक माझ्या बाजूला आणि चोप त्या साईडला बनवायला नको का? हा आता हातोडा काय शहर मारू? मार माझ्या टाळक्यावर. आयडिया चांगली हा खेळ त्या भिंतीचा आहे. एक भिंत तरी इकडे घेऊन येणं, खेळ तरी तिकडे घेऊन चल. सांगरा आता भीत कुठे इकडे गेली? बघ. आली सापडी. तुम्ही खेळ पण मारण्याच्या लायकीचे नाही आहात. काय झालं? झाडू मारण्याच्याच योग्यतेचे आहात. झालं काय? म्युन्सिपाल्टीत झाडूवाले भरतायत, तिकडेच जा तुम्ही. डोळं काय तिकडं? काय? नाही तुम्ही आम्हाला आमचा धंदा दाखवून दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. या चला आणि जा म्हणतायत. बरं हरकत नाही, ये जरा हे पण घ्या. मारा तुम्ही. मीच मार. हा? स्टुपिड्स. अगं बाया 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 पाहिजे बाबा, एवढा मोठा दगड आता तुझं कसं करू मी? कौतुक आहे. अरे माझी दृष्ट माझ्या घर तुला आज तुझा मन निघत एवढी ताकद आहे. चलची माझ्या खानावर आज चलची माझ्या दिवशी हनुमंता. किसनराव, त्या मुख्य पैलवानाला खानावळीतून काय करायचं विचार? मुका घ्यायचा आपल्या भुका भागवायच्या. अरे एवढ्या मोठ्या पैलवानाला खायला खायला पाहिजे की नको? अरे एवढी मोठी ताकद पाहिजे. आम्ही एवढी दरोडे घराची डोसकी फोडली की आमची नाही वाटत ताकद. तुम्ही सुद्धा दरोडे पोरांची डोसकी फोडली. मग? काय माझ्या बायकोची वाटीने परत आणून दिली सर. काढले हे. चला तुम्हाला सुद्धा काय असू द्या, असू द्या. दोन दिवस झाले पोटात अन्न नाही बघा. खिशात पण काय नाही, तुम्हाला माहितीच असेल. अहो नसतं का? तुमच्या मनात काय? काय अहो शिरमत आहे हो. हे गाव म्हणायचं. मनाची शिरमत असली की पडतं. हे बघा लाजायचं. हा, पोटभर जेवायचं. हा, मी तवर गिऱ्हाईक बघते. नागराचं मागते. हा? आधी गिऱ्हाईक बघा, मग आमच्याकडे बघा. आता फुकटे बसले ती. ती फुकटे नो. टोकन कुठे रे? काय झालं रे? सगळ्यांची आवाज सारखी दिसतोय. सगळी फॅमिली अशीच दिसती. टोकन कुठे? टोकन. टोकन हे आहे. मला वाटलं ते परत आलं की काय. टोकन तिकडे काउंटरवर घ्यायचं, पैसे तिकडे द्यायचे. ओ किसनराव, इकडे या. मलाच वाटतं. पण तसंच दोन बोलते. काय? त्या बाईला टोकन देऊन टाका चल. ये. अहो ती माझी मालकी नाही ना. असं होय? आणि हॉटेलची बी मालकी मी आज आहे. अरे तुझ्या तुमचं पैसे देऊन टोकन घेतलंय ना हो? अरे तुझं का डोसकंच फिरलं काय? त्यांच्याकडे पैसे मागते. अगं दरोडे कोणाकडची दागिने त्याने तुला आणून दिलं ना? होय. माझं दागिने मला परत केलं तर उपकार कसलं रे? उपकार कसलं म्हणजे? मग उलट त्यांच्याकडे पैसे मागतेस. तुझं का डोसकं फिरलं का काय? बाबा त्यांच्याकडे पैसे मागायचे. आणि तुला बी बिनकामाचं फसू मी? बोल बाई कोण? त्या वरच्यानं माझ्यावरती अन्याय केलाय म्हणून मला बिनकामाचा 5 वेळा खर्च होती. अगं फुकट कसं जायचं काय? रात्रभर खर्च करतोय मी. आणि रातभर मी चपात्या लाटती ते कुठं जातं रे? तू खा, हे पण खा आणि उरलेलं गिळ. आणि खाऊन झालं की 2 दगड फोड. काय 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 बघते? सोन्यासारख्या पोरातल्या अंगावर उठवलं तुझं कसं होईल गं? कसं होईल तुझं? रागी त्यांच्या संग जाऊन. गाडी मी जातो आंघोळीला. शिव्या, अरे तिकडे पाण्यात जाऊ नको. माझं ऐक. अरे तिकडे एक मोठी मगर आहे, मगर. नंतर सांगू नको. अरे असू दे मगर, मी टार्झन आहे टार्झन. मगरीला फाडून खातो. ओ, 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 ओ. काय मगर बघू तर खरी.
कुठे ती मगच एवढी तर माझ्या पुढे चावती तुला बरोबर काय समजली काय मला अरे मगर येऊ दे तर मगरची आई होती मी नाही घाबरत दादा धाव वाचव मगरीने पकडलं दादा धाव दादा शंकर्या दादा धाव धाव मगरीने पकडलं धाव धाव मेलो 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 मगरीचं काट एकदम मऊ कसं झालं पारे तू होय मला वाटलं मगर आता जबड्यात हात घालून तुला उभाच फाडणार होतो लय भादर आहे की रे माझ्या शिवा मनुष्यान वरडत होतास मेलो मेलो तू म्हणून ऐकलंच होय पारे आजकाल तू पाण्यात राहतीस वाटतं माशावानी अरे तुझ्या बिगर पाण्याबाहेरच्या मासळवाणी गत झाली आहे बघ माझी म्हणूनच घरदार सोडून आले बघ मी तू पळून आली की काय होय मग काय करणार माझा बा खांबाच्या पोरा संगत लगीन लावत होता ना मग काय तुझा बा म्हणजे माझा मामा अरे कौस मामा तुझ्या पोरीचं लगीन दुसरीकडे लावतोस काय अरे तुझ्या बाच्या ए माझ्या बाला बोलायचं काम नाही सांगून ठेवते हा का अरे माझा बा तुझ्या बा पुढे चांगलं नाक हसत गेला होता पदर बी पसरला होता त्यानं आपली पोरगी पदरात घ्या म्हणून मग तुझ्या बाचं नाक दिसलं की माझ्या बाचा पदर फाटला अरे तुझ्या बानं चांगला 20,000 काय केलं 20,000 हुंडा मागितला त्यानं काय होय माझ्या बानं 20,000 हुंडा मागितला होय होय माझ्या बानं होय. तो काय मला विकायला निघाला का काय सोनबा सावकार अरे 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 सोनबा सावकार नाही करणार आम्ही तुमची सावकारी माझं ऐकूच नाही जर आम्ही उपाशी राहिलो अरे, तर तुम्ही अरे काय माझं- समजलं काय अरे, आमच्या अरे. समोर बसून बका बका खाता आम्हाला उपाशी ठेवून अरे वर स्वर्गात गेल्यावर आई बापाला काय सांगाल अरे. काहीतरी स्वर्गात जाणारच कुठून हे सगळे नरकातच पडणार अरे अरे शिवा जरा शांत हो जरा शांती घे तू म्हणतेस म्हणून मी शांत होतो त्यात मी माझ्या बाला काहीच करू शकत नाही अरे तू जन्माला आलीस ती तुझ्यासाठीच नव हेच कारण आहे नव अक्षी बराबर आहे होय ना हाच प्रश्न मी माझ्या बाला विचारायला गेलो आमच्या जन्माचं कारण काय हिला हसायला काय झालं ए पारे तुला काय वाद झाला का हसायला काय झालं मी माझ्या बाला प्रश्न विचारला मग काय माझ्या बाला पेकटात 2 लाथा घातल्या बरं झालं तुझ्या बाला 2च पाय आहेत 4 असतं तर गेला असतं जंगलात तसं नव्हं दोन्ही ऐवजी 4 लाथा बसल्या असत्या काय पारे तू पण मी चातूच अरे कसा अरे 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 रागवाय काय झालं काय झालं म्हणजे काय रे असला परत विचारतात होय मला कुणाला तुला विचारू कान इकडे कर. अरे कान हो, तो कान. अंगाला वाईट सवय लागले पारे तुला दंडवत अरे, काय रे? आता तुला कळलं ना काय? जन्माचं कारण कळलं म्हणजे देव आधी सैन्य पाठवतो म्हणजे मी तू आणि माझा दादा आणि सारी प्रजा पण पारे हो पारे काय? एक शंका आहे बघ तुझी हे रे? पापाप काय म्हणतात नव तुझी रे? हे पापाप काय म्हणतात नव त्याची शक्ती लई मोठी आहे म्हणजे माझा बाप रावण आणि कौस अरे असं ना देव तुमच्या परत लई मोठा हाय देवाने तुला सैनिक म्हणून धाडलं या जा आज तुझ्या बासकट साऱ्या दुष्टांचा तू काटा काढून टाक. हा काळजी करू नका मी बरोबर करतो बघ माझ्या बाळानं जरी तुला सून म्हणून घरात नाही घेतलं तर ह्यो पट्ट्या तुला बिन हुंड्याचं घरला आणेल अरे करुणा हो तयार हो लढायला नवे तारुण्यातल्या सुखाला भिडायला आम्ही पाषाण आहोत आनंद भोगी तुझ्या मदतीला उसळत्या रक्तानं हो पुढे जवानीचे रंग उधळायला ऐकू नकोस त्या पोरीचं प्राण
विसरून जा पाप पुण्याचा हिशोब। मदनबाळ हाती घेऊन यव्वन मधाने धुंद होऊन वादळी वासरीनं पाठलाग कर त्या तरुण पोरीचा आणि सांग त्या तरुण पोरीला थांब थांब जाऊ नकोस थांब। जाऊ नको लांब पुढं पुढं पळू नको राग राग बघू नको जीव माझा जाऊ नको थांब 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 जाऊ नको लांब। थांब 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 जाऊ नको लांब। जुना काळ गेला बघ नाच नवा आला ब्रेक डान्स डिस्को झाला बोलबाला। जुना काळ गेला बघ नाच नवा आला ब्रेक डान्स डिस्को झाला बोलबाला। नशा केल्यावाने तुझा तोल किर गेला इथं तिथं नको तिथं झटतोय मेला। रस्तो रस्ती गल्लो गल्ली हल्ला गुल्ला खुल्लम खुल्ला रस्तो रस्ती गल्लो गल्ली हल्ला गुल्ला खुल्लम खुल्ला। हालगीचा बाज गेला पिपारेचा सूर गेला नुसतं हाय धाम धाम। थांब 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 अगं जाऊ नको लांब थांब 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 जाऊ नको लांब पुढं पुढं पळू नको राग राग बघू नको जीव माझा काढू नको थांब ना। थांब थांब पोरी तू जाऊ नको लांब ग जाऊ नको लांब तू जाऊ नको लांब। थांब थांब म्हणते जाऊ नको म्हणते थांब थांब म्हणते अरे थांब थांब म्हणते जाऊ नको म्हणते थांब थांब म्हणते। आधी घालूया गोंधळ थोडा बाजू दे संगळ। आधी घालूया गोंधळ थोडा बाजू दे संगळ। धरू कळवट कुंकवान देव सौभाग्याचं लेणं। तुझा माग तो जोगवा आई माग तू जोगवा आंब्याची चाकरी करू आंब्याची चाकरी आंब्याची चाकरी करू आंब्याची चाकरी। विठू माऊली
मल्हारी विठू दीनाचा कैवारी पंढरी 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 अब 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 जेजुरी 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 देव पाचंड मल्हारी माझा पाचंड मल्हारी जेजुरी 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 देव मार्कंड मल्हारी माझा मार्कंड मल्हारी माळसाबाई ग सुंदरी देव येडा ग मल्हारी माळसाबाई ग सुंदरी देव येडा ग मल्हारी जेजुरी 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 देव मार्कंड मल्हारी माझा मार्कंड मल्हारी आधी बांधूया डोलल तुझ्या नावानं सांग भल र देवा तुझ्या नावानं सांग भल नको करूच गावचं जत्रा आता करूया बाबर जत्रा उधळूया भंडारा उधळू दे गाभारा रंगू दे पायरी देवा तुझी कमलाच पायरी जेजुरी 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 देव मार्कंड मल्हारी माझा मार्कंड मल्हारी आई काय ग आपण परत याच गावात का ग आलो आपला भूतकाळ माहिती नाही अशा एखाद्या मुलखात का नाही गेलो आपण पोरी मी मुद्दामच इथं आले अजाणतेपणी घडलेल्या चुकीचं प्रायश्चित्त घेण्यासाठी यात प्रायश्चित्त कसलं प्रेम करणं हा काही गुन्हा नाही नसेल कदाचित पोरी पण माझ्या आईबापांचा मृत्यू माझ्यामुळे घडला एवढं मात्र खरं माझ्या गैरकृत्यानं आमचं घराणं धुळीला मिळालं इथली धूळ कपाळी लावून शेवटी याच मातीत मिसळावं म्हणून मी इथं आले पण आई या मातीतली म्हणून ज्यांना साधा खेळा या भिंतीतला का त्या भिंतीचा कळत नाही अशा गावंडाळ्यांना का कामाला ठेवणार आहेस तू अगं फार शहाणी मुलं आहेत ती दीड शहाणी तू काही म्हण पण मला मात्र साक्षात्कार झालाय अय्या साक्षात्कार हो अगं काल आपल्या गावात भजन होतं काय ती दोन अडाणी गुंड भजन सुद्धा म्हणतात का अगं ऐकून तरी घे माझं त्यांनी महाराजांना एक फार मोलाचा प्रश्न विचारला काय म्हणाले आमच्या जन्माचं कारण काय अगं ज्या जीवाना स्वतःच्या जन्माचं कारण समजावून घ्यावंसं वाटतं ते अडाणी कसे वाढ असू दे चला आता घरी त्या दोन शहाण्यांना आमंत्रण दिलंय ना जेवायचं आली असतील ती घरी चला नमस्कार करते कल्याण होऊ दे ए इकडे काय नमस्कार करते देव तिकडे पारू होय. अगं तू इकडे कशी काय आणि शिवा ए शिवा ही पारू कुठे घावली तुला हे नदीत गावली ही आपलं ते ही मामाची बायको माझी मुलगी आई चुकलं काहीतरी माझी मुलगी मामाची बायको बोलते ही मामाची मुलगी माझी बायको म्हणजे कायमची तुझ्यावर राहणार का काय ते काय करणार लग्न झाल्यानंतर बायको नवऱ्याच्याच घरात राहते अशी रीतच आहे आपल्या घराण्याची नाही का अरे पण बेअकली माणसार दुष्काळ धोंडा महिना आला की राहा आज आता आपण असं केलं तर हिला सुशीलाबाईंच्याकडे ठेवूया कशाला खेळा ठोकाय ना का मुंची पाणीमध्ये झाडू मारायला काय बोलतो तू शंकर बाई तुम्ही बरं झालं तुम्ही भेटलात ते मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं आणि मी तुम्हाला काम द्यायचं ठरवलंय अगदी या पोरीला सुद्धा महिना 500 रुपये पगार आणि जेवायचं राहायचं आमच्याचकडे बाई, तुम्ही खरं सांगताय होय बाई पडल ते काम करीन मी तुमचं ए, मला वाटतं तुम्ही आमची थट्टा करताय नाही नाही खता नाही देवाच्या दारात उभे मी देवाच्या दर्शनाला आले आणि त्यानेच गाठ घालून दिली तुमची देवाच्याच मनात दिसतंय हे काम तुम्ही करावं म्हणून चला चला चल रे आलो आलो नमस्कार सुशीलाबाई नमस्कार तुम्ही सांगितल्याप्रमाणे वकील साहेबांनी सर्व कागदपत्र माझ्यावर पाठवली आहेत हं, तुमच्या सह्या लागतील याच्यावर बर फक्त शंकररावांना ऍफिडेव्हिट करायला माझ्यावर यावं लागेल ठीक आहे शंकर हा इकडे ये. तुम्ही या आता मी शंकरला पाठवतो जी हे बघ
तुला वकिलांच्याकडे जायला हवं. वकिलाकडे? आणि हे कसले कागदपत्र? एक सज्जन माणूस शोधायचा, त्याला मी माझी 10 लाखाची इस्टेट देणार आहे. हीच ही कागदपत्र आणि या संदर्भात लागणारे सर्व अधिकार मी तुला दिलेले आहेत. नाही पण हे सर्व कशासाठी? काल भर चव्हाट्यावर या गावच्या संभावित समाजानं माझ्या अब्रूच्या चिंध्या केल्या. माझ्या स्त्रीत्वाची, माझ्या मातृत्वाची राख रांगोळी केली. त्या समाजाला मी जाहीर आव्हान देणार आहे. मला एक तरी पुण्यवान माणूस दाखवा, त्याला मी माझ्या या राहत्या बंगल्यासकट माझी 10 लाखाची इस्टेट दान करायची तयारी आहे. नाही पण हे पुण्य कसं सापडणार? त्याला कुठे हुडकायचं? सोपं आहे दादा. आपण असं करूया, आधी पाप हुडकून काढूया, पुण्य आपोआप सापडेल. तुला काय अक्कल आहे काय? काय आपण इथं पुण्य हुडकायच्या गोष्टी करतो, तू पापाच्या कसल्या गोष्टी सांगतोय? नाही, काय? निर्मळ पाणी पाहिजे असेल तर आधी गाळ उचलून काढावा लागतोय, तसं आधी पाप हुडकून काढूया, पुण्य आपोआप सापडते. आयडिया. सापळा लावायचा. आधी आपण सापळा लावून पापी उंदर धरू. चालेल. ऐक आहे तुमचं काम स्वीकारलं. इथं कुठे चलो अंतर अंतर ठेवून 1 2 3 8 बरोबर. हे दिसतोय की सगळ्यांना? माती टाक. हा माती टाक, माती टाक. हा हे बरोबर झालं. तू काय रांगोळी काढतो का? लवकर आठव. चल लवकर. चला. आला कोण आला? आपला बाप्पाच येणार आणि कोण येणार दुसरं? परीक्षा घ्यायला जावा आणि पहिला बाप्पाच यावा ना. पहिले घाटाला एवढा मोठा खाडा. गेली नोट गेली. वट पौर्णिमेचा दिवस आहे म्हणून वट पूजायला निघाले. तुम्ही कुठे निघालायचं माझ्या माग माग? बायका हसतील नव. बायका असल्या तर आपण त्यांना हसायचं. काय झालं हो? काय नाही, तू आज वडाची पूजा करून काय मागणार आहे ते मी ऐकणार आहे. अरे बाबा बाबा, बायका यायला पण सुरुवात झाली. किती बायका आहेत बघ. तू असं कर, तू जा पुढं, मी थांबतो. जा. मी जाते, माझ्या माग मागे यायचं नाही. यायला 100. काय झालं? असं नाचायला का लागलाय का? काय झालंय, तू आज वडाची पूजा करणार ना, माझ्यासाठी काहीतरी मागणार म्हणून मला आनंद झालाय आणि त्या आनंदाने मी नाचतोय. तू असं कर, तू जा पुढं. अगं आज वट सावित्रीचा दिवस आहे, आज तरी नवऱ्याचा आहे. जा चल. जाते, जा. माझ्या मागणी यायचं नाही. तो माग इथं नोट. आईला चिकटली वाटत. देवा देवा देवा, तुझी कृपा असू दे देवा. काय सावकार, काय चाललंय? काय नाही, देवाजवळ प्रार्थना करतोय तुम्हाला बढती मिळावी, तुमचा पगार वाढावा. वा 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 वा. काय नाही, खा झाली पाहायला म्हणून. आता गो बाई, अजून इथंच आहे सवय. देवाला साखर घालतोय, आपला शंकर्या घराकडे परत यावं म्हणून. आज माया फुटली वय पोराबद्दल. असं नाही, काय झालं तरी आपला पोरगा येतो. आज मी शंकराला घराकडे घेऊन येणारच. तू असं कर, तू घराकडे जा, मी येतो. जा लवकर या म्हणजे झालं. बस. ऊन तापायला लागले या. येणार काय मी उन्हात उभा राहिला. तू जा जा चल. सापाला कोण घाबरतोय? आपला बाय चालला सोडून. अरे सोड, पैसे सोडून. नाही, पैसे काय घेऊन बसला? तू सगळं सोडून चालला हा. सापाला कोण नाही, पैसे कोण सोडणार? आपण नाही पैसे. चल 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 चल. काय नाही. चावलं नाही ना तुम्हाला? नाही मी कोणाला नाही चावलं. तुम्ही नाही हो. मग? साप तुम्हाला चावला असता साप? तर लक्ष्मीबाईला काय वाटलं असतं? ती काय कमी चावते काय मला? तसं नाही हो. हा? आज वटसावित्रीची पूजा. हा? काय झालं असतं त्यात? वट सावित्रीची पूजा. हो. मग इथं कशाला सांगताय? चला की वडाची पूजा करायला. चला. साप चावतोय. अरे किती साप आले तरी पायाखालची नोट नाही सोडणार. आला काय साप? नाही.
एक काम कर, काय तू पुढे जा. मी जाऊ आबा दंडवत घातलाय हा. देवाला जणू लक्ष्मीला, म्हणजे आईला जायला ना बा समोरच्या लक्ष्मीला. कुठे आहे हे बघ, कुठे आहे? हे बघ. हे पैसे आहे ते उचल उचल. आणि टाक खिशात. खिशात. तुझ्या नावा मग माझ्या खिशात. अरे पण आबा हे दुसऱ्याचं धन आहे हे बघ, परक्याचं धन तेच आपलं धन मानावं, त्यानं पुण्य लागतं. हे अरे कुठल्या काळात वावरतो? तेच म्हणतोय आम्ही हा. आमचा कंच्या काळात जन्म झाला आणि का झाला आधी रुपया दे, मग सांग. आधी कारण सांग मग येतो हो आधी रुपया दे. आधी जन्माचं कारण सांग एक पैसा द्या गरीबाला, देव तुमचं कल्याण करील. माझं कल्याण करेल. होय. आधी स्वतःचं कल्याण करता देवाकडनं. माझं कल्याण करण्याच्या गोष्टी करतोय. आता जातो काढू आणणार नाही त्यातले. द्या की गरीबाला 10-5 पैसा. मालक मालक, काय चाललंय आबा? तर कशी जायचं विचारायचं नू? पाय थकले काय? बरोबर आहे, एवढं वजन कसं सोसणार पायाला? सावकार द्या की गरीबाला काहीतरी. गरीबो की सुनो, गरीबो की सुनो, वो तुम्हारी सुनेगा. तुम्ही 1 पैसा दोगे, वो 10 लाख देगा. द्या द्या आबा, त्याला पैसे द्या, नाही तर तो जास्त गाणं म्हणेल आणि तुमची पंचायत करून ठेवेल. मग तो म्हणतोय ना, 1 पैसा दोगे 10 लाख देगा. मग 1 पैसा दिल्यावर 10 लाख रुपये मिळतील ना तुम्हाला. भजी घे बाबा, भजी घे. यांच्याकडून तुला काय मिळणार नाही. शाबाश बेटा, तुझे 10 लाख मिलेगा. भजी 10 लाख भजी मिलेगा म्हणतोय. हा. लय उशीर उभा राहिला असेल नाही तुम्ही? दमला असाल, लय भूक पण लागली असेल नाही? भजा खाणार लय चांगला लागतो. भजा खाता भजा. काय तोंडाला डाळ लावला का रे माझ्या? अरे मिरची म्हणायची का काय म्हणायची? अरे शंकरे, पाणी घेऊन येतं लवकर. पाणी पाहिजे? पाण्याला आपण कधी नाही म्हणलंय. येतं केव्हा तरी पाजायलाच लागत. काय आबा, अजून तुमचं हेच चाललंय वय? काय टोचतंय वय तुम्हाला? काय नाही ना? हे घे, आईस फ्रूट आहे. लय थंड, लय थंड. घ्या ना, घ्या. काय हरलं का तुमचं? घ्या ना. घ्या. लय थंड आहे ना? पाय हरलं ना तुमचा? पायाकडे आहे का तुमच्या? झाड आहे ना? तुम्ही आईस फ्रूट का? तोपर्यंत मी भजी खातो. हाटीलात नोकरी करतो, हाटीलात नोकरी करतो. कोण देतोय आम्हाला नोकरी? तुमचं नाव घेतलं की लोक जामीन मागतात. आता ही भजी, ही पण उधार आणली. उधारीचा खातो. 5 रुपयात काय त्याची घेऊन येतो पाहिजे. त्यापेक्षा काहीतरी उद्योग कर. माझा काहीतरी उद्योग कर म्हणून सांगितलं ऐकत नाही. सावकारी कर, सावकारी. करतोय तर काय करतो तू? दरोडं घालतोय. अरे तुझ्या आईला, परवा ते दरोडं करायला होते ना, त्यांच्याबरोबर पार्टनरशिप मध्ये नवा उद्योग सुरू केलाय. काय झालं तर तुमचा मुलगा आहे, मी सोडतो काय? अरे वा वा, शाबास शाबास पोरा. हे बघ, तो दरोड्याचा सगळा माल माझ्याकडे आणून दे. मी तो बिनबोबाट खपवीन. आपल्या घरातच ठेवलाय. दादा घरी जाऊन बघा ना, तुम्ही नेहमी ठेवता तिकडे ठेवलाय. तुझ्या आईला नाही ना सांगितला? आईला? आईला कसं काय सांगणार? तुम्ही अजून असता ना. दगड घेऊन ये. कशाला माझ्या डोक्यात घालायचं? ते नंतर सांगतो. आधी दगड घेऊन ये. 2 दगड घेऊन ये. 2 दगड आणतो, माझं काय जाते. तू बघितलास काय? नाही ना? कुणाला हलवायला देऊ नकोस. जरा राखण करत बस इथं. मी आत्ता जर जाऊन येतो. नदीवरचं पाणी मी देवासाठी आणलं, पंचगंगेचं पाणी मी देवासाठी आणलं, देवासाठी आणलं ग देवा
लक्ष्मी ईशा बापू बाई 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 कुठे पाप्याने या लक्ष्मीला अशी रस्त्यात टाकली त्या भाड्याची अक्कल आहे का नाही देवी लक्ष्मी माझ्या पंचमीच्या पाण्यानं तुला पवित्र करतो का माझी आई अगं बाई बाई आता गो भैया अहो खाली बसून काय करतायचा भागे खाली बस अगे येडे बघ या 100-100च्या नोटा अगो बाई खरंच की 100-100च्या नोटा आता नको अगे येडे त्या नोटा त्या रस्त्यात टाकायच्या असतात अगे लक्ष्मी अगे हिला खांद्यावर नाचायचं का रस्त्यात टाकायच्या कोण घुसणार ह्या त्या नोटां चला तटीशी काय किशा बापू अगं पुढचे त्याला कशाला सांगतायचा अगे गप्पी येडे देव माणूस ऐकू काय चाललंय म्हणायचं शंकर वरून म्हणजे रस्त्यात लवशी चालला म्हणायचं काय नाही रे बाबा शंकर आला की बरं काय झालं? बघ 100-100च्या नोटा बघ 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 दिवसा दिवशी करतो पण अगं दोन्ही बाळे गे आज प्रामाणिक आता गावातलं सोनं नाणं ज्याचं होतं त्याचं परत केलं तुझ्या सकट घे बाबा घे आणि ज्याचं असेल त्याला तू टाक होय तुम्ही नाहीच म्हटलं नाही कोणी सापडलं तर आमचं दार उघडत आहे म्हणलं अगं तुझं काम समाजिक राहतोय का अगं चोराचा आला जायचं काय तू घे बाबा घे आणि ज्याचं असेल त्याला देऊन टाक पैसे अजिबात देऊ देणार नाही आणि जेवायला मी वाढणार नाही सोड चिठीला आणि माझ्या बाराला जाणार अगं दोन का सोड चिठी देऊ नकोस मग जेव्हा नाही वाटत तर चाल लहान बाबाचे पैसे इकडे अगं पैसे येतात पैसे देवानं काय माणूस बनवलंय हा माणूस म्हणजे सज्जन माणूस मला वाटलं होतं पुरा रुपये निघेल पण पावली कमीच निघाली हो सरपंच सरपंच अहो यांना तुम्ही ओळखता का आम्ही आहे ना ओळखत मला नाही कोण विचारतोय आम्ही ओळखत नाही तुम्हाला कोणी विचारलंय आमचा एका घेतला तुम्हाला विचारतोय तुम्ही हिला ओळखता का पुन्हा श्रीमंत घरची पोरगी अहो दिसते. श्रीमंताच्या घरचीच आहे म्हणून म्हटलं तुमच्या घरी सोडावी म्हणलं पुण्य तुमच्या पदरात आता असं करा दागिनच तेवढं माझ्या ताब्यात आहे. किंवा खडा रे खडा मग खडक म्हणायचं यो अरे पोरीचं काय करायचं ठेव खाली तुम्ही असं करा दागिने माझ्या ताब्यात द्या पोरगी तुमच्या ताब्यात घ्या त्याला पोलीस चौकीत नेऊन सोडा त्याला फुटा दागिने तेवढं माझ्या ताब्यात द्या पोरगी आम्ही घेऊन जायची निघून जायचं दागिने तुमच्या ताब्यात द्यायची दागिने माझ्या चला, ताब्यात घ्या, द्यायचं. घ्या. दागिना देऊ नका
कुत्र्याला पण घाबरत नाही, ही मला काय घाबरणार. पारे पारे हे पारे मला भूक लागली, मला खायचं ना काहीतरी. गिळायची तरी आठवण झाली म्हणायची. होय. कुठं उलटला होता? मी महत्वाच्या कामामध्ये बिझी होतो, हुडकाय गेलो तो पुण्य चंद्रीच्या घरात. चंद्रीच्या त्या नाचीच्या? दुसरं काय मी केलं ना आईच्या पण. ए शान्या, पापाच्या खाणीत पुण्य हुडकायला गेला होतास होय रे? काय सांगता येत नाही, कधी कधी कोळशेच्या खाणीत हिरा गावतोय. तू नाही का गावली मला? ये हिरिया, बोल पाऱ्या. तुझा शानपणा धाव दे बाजूला. आता माझं बी काय काय त्या सापड्याची मी बी युगत काय काढली. सांगतीस? तो सापळा तू असं कर, हे अंगणात लाव, 10-12 उंदीर गावतील. तू असा तसा सापळा नाही, मोठ्या लोकांचं काम, त्या शिवाचं काम आहे ते. माझा ऐक तरी. सांग तरी. असं मग कान कर इकडं. नको तिकडे तोंड जाते. अंगाच गावात आलो पास बसले डौलात कुलू कुलू हसते गालात. जरा चौकशी तरी करा, असेल एखादी खुळी बिळी. पण मला एकदम खंडा आहे बरं का. हे वा बाजूला, बाईची चुकी केली गर्दी. लागण फुटक माल बघून सौदा करायला आलोय. ए बाई, कोण तू? नाव काय तुझं? नाव वय माझं नाव लक्ष्मी. नाही काय मी निराधार बाई हाय. मला आसरा पाहिजे घेणार. ऐकलं का गावकऱ्यानो? आपल्या गावात लक्ष्मी आली आहे, तिला सन्मानानं वागवलं पाहिजे. काय गावकऱ्यानो? अहो शेडजी शेडजी काय कसली करते? काय कसली पारावर खंडामार बसलाय. खंडा पोरगी पोरगी खंडामार होय पोरगी होय. कशाला कशाला? अहो कशाला? आसरा मागते आसरा. आसरा आईला आसरा? अरे पदारे कुठं? बाईकडं. अरे पण तयारी करतो की बरं तो वर बाहेर का जागेला? अरे पण हे बघ, मी बाईला घेऊन येतो, मग कर दाढी. आसरा मी देतो की तुला आसरा. होय खरंच तुम्ही मला आसरा देणार हायसा? देणार. पण हे बघा, मला दाग दागिन्याची लई हौस आहे. हा मशीनचा मालक आहे मी. आणखीन एक घेऊन जातो मी काय म्हणतो बाई, तुम्ही काय याच्या गोठ्यात आपल्या घरात आगवळी आणि ही राधा काय दिसतोय जोडा. 2-4 म्हशी विकल आणि घालेल तुमच्या गळ्यात जोडणं आपलं दागिनं. काय रे 2-4 लागले सगळे येतो की. आणि मग जेवणाच्या बाहेर हात मारतोय याडा. तिला गोट्यात बांधून काय गवत टाकत बसणार होय? हे गवळ्या चल भाऊ बाजूला. बाई ही जमीनदार गाढवे 25 एकर बागायतीचा धनी आहे मी. हा कळलं का? हे गाढवे 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 2 पायांचे गायांची बागायचे कुठं धोत्रा काँग्रेसी गवत गाढव सुद्धा खात नाही. तुम्ही मला आसरा देणार चांगलं हायचा होतो. तर तुमच्यापेक्षा नाही मला आवडत. अगं ती माझ्या काजू कानाला. अगं तुला आवडत नसतील तर काढून टाकतो या मिशा. आगे वस्त्रा आणि बोला तुमच्या मिशा. बाई तुझ्या बाई मी मिशा बोलतो. बोला तुमच्या बाला आम्ही पोचवितो. माझ्या बाला कारशिया रागवता कशा बाई? मिशा बोडायच्या म्हणजे बाला आधी पोचवाय नको का? काय काय सांगतोय आम्ही काय करणार? लाज नाही वाटत एका बाईसाठी मिशा बोलतोस? अरे एका स्वतःची बायको सांभाळ आणि मग दुसऱ्याच्या बाईकडे बघ. बाई मी या गावचा पोलीस पाटील. पोलीस पाटील म्हणजे काय ते राजच की? आणि तुम्ही आमच्या पाहुण्या, तेव्हा तुमची व्यवस्था मला केलीच पाहिजे. मळ्यावरचा आमचा बंगला मोका आहे, तुम्ही येता? येणार तुमच्याकडे राहायला येणार. बाई काळजी करू नका. अयो स्वतःचीच बायको काय, पण गावातल्या सगळ्या बायका सांभाळायची ताकद आहे. तो गावचा राजा आणि ती राणी. हे हसू नको, धावा ती गॅस ट्रबल होईल. अहो यांच्या बायकोचं काय करायचं? तिला सांभाळेल दुसरं कोणतरी, तिच्या माहेरची माणसं सांभाळतील असं म्हणायचं मला. सरपंच आले सरपंच आले. सरपंच आम्ही तुमचीच वाट बघतो. लवकर लवकर हे आमच्या गावचे सरपंच बरं का. ही बाई निराधार आहे आणि हे पाटील तिला आसरा देत आहेत. पाटील चला बाजूला सरळ बोलायचं. तुझी पाटील की गेली कवात मोडी जाऊ दे. या गावचा सरपंच ही आहे.
समजा गावाने मला निवडून दिलं हे. काय मंडळी सरपंच म्हणजे गावचा लोकराजा. हा हे मात्र खरंय बरं का. हे आमच्या गावचे सरपंच वाटेला लागले. शिव्या शिव्या तू सुद्धा माझ्या विरुद्ध. ऐकून घ्या ही दिल्लीच्या वाटेला लागले असं म्हणायचंय मला. हे लय मोठा माणूस आहे बरं का. गावची वाट लावून टाकली. शिव्या म्हणजे गावची कामं वाटेला लावून दिल्लीला चालले असं म्हणायचंय मला. तुम्ही असं करा हे बोचक घ्या आणि हिला घेऊन जा बरोबर. जा चला बाई. पाटील चालले बघा. सरपंच पिढ्यान पिढ्या चालला पाटील आहे मी. त्याच्या बोटचा इकडं सरपंच आम्ही एक दात सुद्धा अजून ठेवणार नाही. तू काय पाटील? अरे इन्स्पेक्टर आले. काय बनवाय चला हे एकेकाला घटाड करून टाकेल. या बाईसाठी भांडायचो ग. हा? हे. त्या बाईमुळं हे. ज्या मुळासाठी भांडण चाललं तो मला जप्त करतो आम्ही. म्हणजे ही बाई हा हिला जप्त करू नका. ही निराधार आहे. तिला आधार द्या. हा हिला आधार मी देतो की आधार. घेऊन चालले. अरे जशी आमची बायको तशी ही. इन्स्पेक्टर तुझी दंडुकेच आहे आमच्या गावात चालायची नाही बघा. हे बघा 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 आपलं गाव नागठाण गाव पुण्यवंतांचं गाव. आपल्या लक्ष्मीला मानानं वागवलं पाहिजे. अशी खेचाखेची करून काय उपयोग. मग काहीच स्वयंवर करायचं. स्वयंवर काय बोलला जनक राजा. अरे वा 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 चांगली कल्पना आहे. करा की स्वयंवर करायचं. राजकुमार कोण. हा हा कमी मी राजकुमार. अरे राजकुमारा अरे खोटं दागिने देऊन मला फसविलंच होय. अरे शिव्या दागिनं खोटं. दागिने खोटं. मी कुठं बाईला दिले दागिने. बाई दिले. अरे तू ना बरं हे. या सरपंचानं सरपंच तुम्ही दिलं. तुम्ही बघा कोण काय म्हणतं खोटं दागिने आहे म्हणून. असं ना हा. विचारा की या मारवाड्याला. खोटाचे खोटाचे अरे बाप ज्यादा पाचशे धंदा करते आम्ही दागिना काय खोटाचे. सरपंच खोटं दागिने देऊन बाईला तुम्ही रातभर नाचवलं. नाचवली बेशर्मीची बात आहे. हा. पुढच्या हे दागिना आणि तुझ्या बायकोच्या अंगावर आणि आणि पहिल्या दिवशी त्याचा पेंडला ना अशी ओळख समजा गावातील बायकोची. काढतील 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 काढतील. तांबा टाकत तांबा टाकत तांबा टाकत तांबा टाकत तांबा टाकत. शंकरला बरोबर घेऊन जातेस ना. अगं आई मुंबईत आयुष्य गेलं माझं आणि कोल्हापुरात का चुकणार आहे मी. अगं पण जातेच आहेस तर त्याला घेऊन जा ना बरोबर. ज्योतिबाच्या दर्शनालाही जाऊन या. आपलं कुलदैवत आहे ते. आणि हे बघ एकटं बायकांनी फिरायचे दिवस राहिले नाहीत आता. पण आई त्यांनाच जर मी बरोबर नको असेल तर तुम्ही कशाला उगाच आग्रह धरताय आई. मेघा तुला शंकरला बरोबर घेऊन गेलंच पाहिजे. पण मी एकदा सांगितलं ना. ठीक आहे तुझा आग्रह असेल तर नेते मी त्याला. नाहीतरी खरेदीचं सामान उचलायला एखादा नोकर हवाच आहे मला. शंकर गाडी पुसून घे. हा आत्तापासून ठेवतो ना मी गाडी. अगं मेघा पण बंड्यानं गाडी पुसली असते ना. गाडी रे गाडी रे गाडी 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 पण मालकीनी सारखी दिसते. इथंच आहे का तुम्ही. झाली का गाडी पुसून. घासून पुसून स्वच्छ केली आहे. तुमचं तोंड पण दिसल त्याच्यामध्ये. पण का चष्मा काढून बघा नाही तर जास्त बोलायचं नाही. बोलत नाही. मी कुठं काय बोलतोय. बसा. बसतो. हा 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 मागे मागे. माग बसलो तर मी मालकासारखं वाटन. तुम्ही ड्रायव्हर सारखं वाटलं तर चालेल. कुठेही बसा. आई साहेबांचे लाडके तुम्ही. मी पुढेच बसतो ना. लाडके म्हटल्यावर काही प्रश्नच नाही. ही पोरगी बरं का त्या सुशिलेची. हा म्हणजे तिथं नाचीची. हा चला चला. त्या मोबाईल पोरांना जाऊ देत पुढे. नालायक मध्ये ते तिथे थांबलेत की. मी त्या बघा गाडी. तू तू ती बैलगाडी नव्हे शंकरराव. कार चालवणं तुमच्यासारख्या बैलवाचं काम नव्हे. अरे ए शंकर काय विचार काय तुझा. अरे बघा शर्यतीचा बैल कसा वाऱ्यागत पडतो. अरे नको बाबा असं काही करू नको. तुझ्या पाय पडतो. नको रे शंकर
ही गाडी कशी चालवता येते? कशी? Oh my dear, come here. Oh my dear, come here. Oh very darling, Darling, who is she? Huh? You know her? No. She is your sister. Scoundrel, come on! I'll teach you a lesson, come on! Bastards. चला बाई बसा. शंकर, हा? तुम्हाला इंग्रजी येतं? इंग्रजी बोलायला लागल्यावर तू तर तुम्हाला झाला काय? म्हणजे आईच्या भाषेत बोलले तर अरे का रे, आणि साहेबाच्या भाषेत बोलले तर अहो जाहो. याला सुसंस्कृतपणा म्हणायचं काय? सॉरी शंकर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला वाटलं नव्हतं तुम्ही सुशिक्षित असाल म्हणून. तुमची ग्रामीण भाषा ऐकून अडाणी वाटलं ना? अडाणीच आहे ना मी, घरातून आकलून दिलेला, बेकार उपाशी पोटी तारोतार कामाची भीक मागत हिंडणारा. हा, कोणी काम दिलं तर गाडी पुसण्याचं नाही तर गाडी धुण्याचं. आता गाडी धुणाऱ्या माणसाने इंग्रजी बोलायचं, मग मालकाने कुठल्या भाषेत बोलायचं नाही का? इन अवर इंडिया, our status depends on the language we speak. Hello, Shankar. Hello. Glad to meet you again after 2 years. Very glad to see you, really. अरे, आणि हे काय? असं काय अवतार काढलायस? अजून तुझी नाट्य चालू आहेत वाटतं. अरे या कोण? मालकीणबाई. नमस्कार बहिणी. नाही नाही, वहिनी नाही, मालकीणबाई म्हणजे यांच्या गाडीवर मी शोफर आहे. व्हॉट नॉनसेन्स. अरे एवढ्या मोठ्या सावकाराचा मुलगा तू, अर्थशास्त्र घेऊन एम ए झालेला, आणि ड्रायव्हर? हा, म्हणजे अर्थप्राप्तीसाठी हेही करावं लागतं ना कधी कधी. अरे असं निराश होऊ नकोस यार. अरे मोठमोठ्या सगळ्या शहरात आपल्या हॉटेल्स आहेत. तुला जनरल मॅनेजर करून टाकू? नो थँक्स, या गावातच राहून मला काहीतरी करायचं. पण तशी जर गरज पडली तर मी तुझ्याकडेच येईन. ओके, यू ऑलवेज वेलकम. थँक्यू व्हेरी मच. आम्हाला काही खरेदी करायची. बाय बाय. चल निघायचं. थांबा. सेल्समन, मला यांच्यासाठी काही चांगले कपडे दाखवा. अरे तुम्ही माझ्यासाठी कपडे घेणार? येस, धिस इज माय ऑर्डर. हळू हळू पडन हळू. काय कपडे घाल. गॉडवाणी दिसतोयस र माझी शिवा. लई गोड लागतं म्हणून खाऊ नकोस. हो बाजूला. अरे बरी बाजूला होईल. आज ना उद्या तुझी बायको होणार आहे. अगं पण आई तिकडे तुला काय अक्कल आहे का नाही? माझी ओळख करून दे, ओळख करून दे. अगं आईसा, बघा की इकडं. अरे वा शिवा, अरे छानच दिसतोय. माझी निवड हा ही. शंकर दादा कसा अगदी रुबाबात असते ती. आणि हे इजारीतला खुळा. असू दे, बरी होती माझी विचार. आता शेतात बसल्यावर का वाटायला लागले होय का नाही? ते आपलं पाखरं हाकलं जात. काय मागितलं देवाकडे? मी काय मागणार देवाजवळ? आणि मागितलं तरी देव आम्हाला देणार असं थोडंच आहे. अजून राग गेला नाही वाटतं माझ्यावरचा. त्याचे मी अजिबात नाही रागवलो तुमच्या. कुठे काय तुम्ही रागवलो म्हणून? नो, चुकलंच माझं. फार वाईट वागले मी तुमच्याशी. पदोपदी अपमान केला तुमचा. मला क्षमा नाही करणार? हा, आता तुमची ऑर्डरच असल्यावर क्षमा करावीच लागणार मला. येस, इट्स माय ऑर्डर. आणि आणखी एक ऑर्डर आहे. तुम्ही मला आहो जाऊ नाही म्हणायचं, एकेरी नावानं हात मारायची. ते कसं काय शक्य आहे? तुम्ही आमच्या मालकीणबाई, आम्ही तुमचे नोकर. आम्ही तुम्हाला आदरार्थीच संबोधायला पाहिजे. आम्ही एकेरी नावाने संबोधन कसं चालेल? पण मला तुमचा आदर नकोय शंकर. काय हवंय तुम्हाला? तुम्ही ओळखा बघू मला काय हवं असेल. तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला कसं काय करणार? सांगू? आय लव्ह यू.
साजणी जाना गीत नको गाऊ साजणी जाना गीत नको गाऊ बावरा मी बावली तू मेर नको लावू साजणी जाना गीत नको गाऊ साजणी जाना गीत नको गाऊ साजना ये दूर नको राहू पुढे नकरा आता मला माहीत आहे नारीचा नाद खोटा बहाना का असा पुढे हा नकरा आता मला माहीत आहे नारीचा नाद खोटा मेनकेचे मोहिनीचे रूप नको जाऊ दूर नको राहू साजणी जाना गीत नको गाऊ चालनाची मला ही ओढ लागे जगाच्या चालनाची मला ही ओढ लागे समजलो मी शोध चल घेऊ
बक्षीस आपण बंगला हुडकून काढायचं आधी पहिलं काम तेच. ऐसा कोणीतरी भाबडे वकील आलाया. भाबडे जरा सांभाळून पिंडग्राम दिसतो या. आई कोण गा भाबडे? मी बघते. हा उठ. सुशिला सुशिला आवा 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 आज कुठे येतायचा? सुशिला कुठे आहे? अव तुम्हाला सिरिता बसायला सांगितलं ना हवं. तेव्हा सांग गाणं ऐकायचंय म्हणून. अरे मुंबई पासून चाहताय मी काय थटाय काय? नमस्कार वकील साहेब. अरे हो हो सुशिला भाई रात्रीच येणं केलं. आता सुशिलाच्या घरी रात्री यायचं असते सुशिलाच विसरली. अरे हो हो काय दंगा मस्ती वकील साहेब मी गाण्याच्या मैफिली बंद केलेत. बंद केलं? आपण चहा घेणार की कॉफी? कॉफी? अरे सुशील मला जे काय घ्यायचं आहे ते मी घेऊन. अरे हो 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 अरे पुराने आशिक है भाई क्यों तकलीफ दे रही हो. नाही सुशिला मला काही घ्यायचं ते मी घेऊन आलो आणि घेतल्यावर मला तुझी आठवण झाली. माझं मी बसतो. नाही आलो होतो तुला मुद्दाम भेटायला. नाहीतरी तुला पुण्यवंताची गरज आहे आणि मला तुझी. बघूया म्हटलं ओळख विसरले की काय ते. वकील साहेब तुमच्यासारख्या रसिकाला विसरून कसं चालेल? अरे वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे हो हो जरा थांब. सुशीला तुला आठवत असेल मला तुझी पहिल्यापासून किती ओढ आहे ती. आणि अजून तुझं आकर्षण काही कमी झालेलं नाही आहे. मुंबईत हेलपाटे मारले तुझ्यासाठी पण तू काय मला दाद लागू दिले नाहीस. वकील साहेब लेखा तू आज बघू तू गप्पा जाईल. वकील साहेब तुम्ही सभ्यपणाची मर्यादा ओलांडतात. अरे सुशीला तुझी मुलगी वाटतं. वा खूप खूप मोठी झाली की. छान छान. असं रागवायचं नाही. तुझ्या आईसाठी मी खूप पैसा उधळलाय. पण तू काळजी करू नको अजून चिकार आहे माझ्याकडे भरपूर पैसा आहे. सुशीला देवी आता आपण विश्रांती घ्या. आपण भेटूयाच की. बरोबर बसा. हे तो आम्ही माझ्या घरी जातो काय. अरे का परमेश्वराला त्रास देता नाही. बाप इकडे कुठं सांगतो त्यासाठी झालोय आम्ही. 5 वर्षापूर्वी तुमची बायको वारली. त्यानंतरची सगळी वर्ष तुम्ही विधवा अवस्थेत हालात काढली. नंतर या अनुसयाबाई तुमच्याकडे दूध घालू लागला. हळूहळू घरातली किरकोळ कामं सुद्धा करू लागल्या. त्यानंतर आपल्या भूल खापान तुम्ही तिला मोहात पाडलं आणि ते डोंगराचं करतात. तुम्ही विश्वामित्राला पवित्रातून मोकळे झाला आणि नाही ना झालं या अनुसयाबाईंनी आपलं मूल घाटावरच्या देवळात टाकलं आणि पळून गेल्या स्वतःची अब्रू राखण्यासाठी. आणि हे रानबा पवार या मुलीचे वडील तिचं लग्न तुमच्याशी लावून द्यायला तयार. बोला काय म्हणणं तुमचं? बोला 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 बोला. मी तयार नाही. तू नाही तुझा बाप तयार होईल. गोळी घालून ठार मारीन नाही म्हणलंस तर. अरे गरीबाची अब्रू एवढी सक्ती समजू नगर. हातावर गेलं तरी द्यायचं पण तुला तिथं नाहीच वाटणार. सासरे बुवा फासाला कशाला जाता. मी वकील आहे ना सोडवून आणेन. मी तयार आहे. तुम्ही काय सुट्टे पैसे मधून तुम्ही लग्न करता. चला हार घाला माझ्या चला आणि मुलगा तू काय काय हात घालणार काय हार घाल. बोला शुभम लक्ष मी आता लक्षाधीश होणार. 10 लाखाचा धनी होणार. काय खूप वेळ लागलं का काय? काय झालं? 10 लाख काय करताय? हे खुळे एका पुण्यवंताला मिळणार आहे जे 10 लाख. आणि ते पुण्यवान ठरवणार कोण? कोण कोण कोण? आपला शंकर. आजूबाई माझा शंकर. मादा शंकर सांगते आपली मादा शंकर. हे त्या जगामध्ये माझ्याशिवाय दुसरा कोण पुण्यवंत त्याला भेटणार आहे काय? सांग भेटणार आहे कोणी? भेटणार आहे कोणी? नाही चला. गोविंदा अरे गोविंदा तर त्या बोर्डावर काय लिहिलंय रे गोविंदा?
अरे तू पुण्यावर आहेस का चौगुल्या? अरे ते बी काय सांगायला पाहिजे भाई, समजा गाव मला ओळखतंय की. मग तू असं कर, हा? आज जा हा. आणि त्या शंकरला आणि शिवाला जाऊन भेट. बर. पुण्यवंताला या बाईची सारी इस्टेट मिळणार आहे. हा? बाई सकाट? अरे ते बाईला नेऊन कुठे ठेवणार आहे चौगुल्या? बाईला ठेवायची कशाला, आपणच तिच्या घरात जाऊन मुक्काम ठोकायचा म्हणजे झालं. हो पुण्य, पुढच्या सल्ला लागायचा. चला चला हो. ठकला. हो. दार खोलो. दार खोलो. दार उघड. हो पण अरे दार उघडलं तर दान कमायला काय? अच्छा चाल का. पण तुम्ही कोण? तो बोर्ड वाचला काय? आणि नाव काय लिहिलंय? शंकर सोनबा सावकार. कोण आहे ते? वटमुक्त्या. मग त्यांचा बाप आहे मी. पण आज पाप आणि पुण्य पारकायचं चाललंय. मी मूर्तिमंत पुण्य घेऊन चाललोय कपड्याखाली झाकून. चल का. अरे तुझ्या आयला पुढे पुण्य कधी कधी भलतीकडे सरकतं त्यात. आबा ए बुजगावनं कुठं आणलं? मी साक्षात पुण्य घेऊन असं काळ्या कपड्याखाली झाकून आणलं. उजेड लागेल. चलो बेगम. बेगम म्हणजे आई गेली का काय? त्यातच हे पुण्य. बापरे दादा बाहेर बाहेर दादा बाहेर दादा पुण्य कधी कधी आबानी मग काय आणलं? काय आणलं मग बरोबर? हे काय आणलं बरोबर? या वयात ते असलं पाप? हे आतापर्यंत लपून आणले, जपून आणलेलं पुण्य हे. बघायचंय तुम्हाला काय? अरे असलं पुण्य तुम्हाला परत कधी दिसणार नाही. दाखवतो तुम्हाला. दाखव. आई सुशिलाबाई, तुम्ही जाणतात ना आईचं महात्म्य. आई सारखी पुण्यवान गोष्ट या जगात नाही. आई म्हणजे मूर्तिमंत पुण्य. आई म्हणजे मूर्तिमंत पुण्य. पटलं तुमचं म्हणणं. मग काढा 10 लाख रुपये. काढा 10 लाख रुपये. तुम्ही असं त्रागा करून घेऊ नका शंकर. आबा तुम्हाला 10 लाख रुपये द्यायला काय हरकत नाही, पण अडचण आहे. ते अडचण बिडचण मी काय हरकत नाही. ठीक आहे स्टॅम्प पेपर याच्यावर सह्या करा. बाकी समज करून मी लिहितो. शंकर्या कानामध्ये काय बोलतो? मोठ्याने बोल. आता का नसली नसली आहे की नाही तुमची आई पुण्यवान? आता आईला कोण पापी म्हणणार? आईला कोण पापी म्हणणार? काय म्हणणार ना? मग मी जिंकलो. काढा 10 लाख रुपये. काढा 10 लाख रुपये. आबा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न? तुमच्या बरोबर प्रश्न उत्तर करायला वेळ नाही मला. तुम्ही 10 लाख रुपये देणार की नाही हाच एक महत्वाचा प्रश्न उभा आहे. त्याचं उत्तर देण्यासाठीच प्रश्न आहे आबा. आईला आम्ही पापी म्हणू शकत नाही म्हणून आम्हाला तुम्हाला 10 लाख रुपये द्यायला हवेत. बरोबर. एकदम बरोबर. 100% बरोबर. पण कुणाच्या आईला घेऊन आलाय का? तुमच्या? अगदी आयला. अगदी आयला. काय बोलतो? ही माझी बायको आहे. हा म्हणजे ती तुमची आई नाही, आमची आई आहे. ती पुण्यवान आहे. पण द्यायचे झाले तर आम्ही तिला 10 लाख रुपये देऊ. तुम्हाला काय म्हणून? आता तिला दिले काय आणि मला दिले काय? आता मीच तिच्या सर्वस्वाचा मालक म्हटल्यावर 10 लाख रुपये मलाच मिळणार. आम्ही तुला पैसे देतो पण त्यावर आबाच आपला अधिकार सांगणार. अरे मग काय सोडतो काय? आहेच माझा अधिकार. म्हणजे आई 10 लाख कसल्या पुण्यवंताला मिळणार आहे तुला मी दाखवतो. थांब. माझा काहीतरी उद्योग करून सांगितलं ऐकत नाही. सावकारी कर. सावकारी करतोय तर काय करतो तू? दरोडा घालतोय. अरे तुझ्या आईला. परवा ते दरोडे करायला होते ना, त्यांच्या बरोबर पार्टनरशिप मध्ये नवा उद्योग सुरू केलाय. काय झालं तर तुमचा मुलगा आहे मी. सोडतो काय? अरे वा वा. शाबास शाबास पोरा. हे बघ तो दरोड्याचा सगळा माल माझ्याकडे आणून दे. मी तो बिन बोबाट कपवीन. आपल्या घरातच ठेवलाय. त्याला घरी जाऊन बघा ना. तुम्ही नेहमी ठेवतो तिकडे ठेवलाय. तुझ्या आईला राहायला सांगितला? आईला? आईला कसं काय सांगणार? तुम्ही अजून असता ना. गरीब की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. बघितलं का आई? पैसे द्या. तुझ्या नवऱ्याच्या आमच्या वडिलांच्या पुण्याईचा दाखला.
दुसऱ्याचा रुपया सुद्धा भिकायला देताना काकू करते होय पोरानं रोज बसते मी ह्यांची पाप. अशा पाप्याला 10 लाख रुपये द्यायचे. 10 लाख रुपये मिळणारे आधी बोलला असता तर 1 रुपया दिला नसता काय बेकार. अरे आबा म्हणजे 1 रुपया गुंतवून 10 लाख रुपये मिळणारच बरं. देवाच्या दरबारात असला व्यवहार चालत नाही. व्याजावर व्याज चढवणाऱ्याला कसली आली आहे लाज. तू घरी चल, तुला सांगतो. त्याला मी इथंच भर आहे. चला घरला. अगं पण 10 लाख नक्का एवढे तरी पुण्य मिळवा आणि मग 10 लाखाचं धनी व्हा. पोरं जीवन खाऊन इथं सुखी आहेत ते बी तुम्हाला बघवत नाही व्हय? चला घरला. अगं पण मी काय म्हणतो चला की आता. आम्ही पत्र भरा आधी. आम्ही पत्र कसलं आम्ही पत्र? तुमच्या पुण्याईचं. हा पुण्याईचं. ठीक आहे. तू थांब इथं. राम 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 राम. ममद्या तू थांब तिथंच, मी आलोच. हा या सरपंच या. राम राम. पुण्यवान आहेस ना? हा? हाय 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 हाय. अरे तुमचीच वाट बघित होतो. असं होय. शिवा शंकर, आज संध्याकाळी भव्य मिरवणूक अरे वा. आहे. 10 लाख रुपये मला मिळणार आहे. तेव्हा समधी तयारी केली आहे ना? किती तयारी होणार? पण त्याआधी तुमचे फोटो तरी बघा. बघा बघा मारला दागिना. आता हे ऐकून बघा त्याला कसं वाटतंय. बरं वाटतंय ना? तुम्ही एक काम करा सरपंच, आता घरला जाताना मिरवणुकीनेच जा. ए शिवा शंकर, गावचा सरपंच बाजीराव म्हणतात मला. मिरवणुकीने जातो म्हणलं मी. काय शिवाशंकर, तुम्ही दोघं तू इथंच काय करणार? मला वाटलं या इस्टेटची कागदपत्र घेऊन वाड्यावर येणारच होतो. म्हटलं आधी तुम्हाला इस्टेटीचा फोटो दाखवावा. तुम्हाला पसंत आहे का नाही? मला बघा केवढी इस्टेट आहे. नंतर म्हणलं थोडं म्युझिक ऐकवावं. पोलीस पाटील पोलीस पाटील म्हणजे काय? राजच की. पारू मी आमच्या पारू तुमची वसा मला केलीच पाहिजे. कळलं ना व पाटील, तुम्ही किती पुण्यवान आहे. हे बघा, मी तुम्हाला शाप सांगून ठेवतो. त्या सरपंचपेक्षा मी जास्त नीतिवान आहे. लक्षात ठेवा. माझ्या मी मागा माणसं आहे ती. तो फोटो घरला बायकोला दाखवा. म्हणजे पुण्य म्हणजे काय ते तुम्हाला बरोबर समजावून सांगेल. आवाज चला की पुण्यवंताला बक्षीस देणार आहेत. पुण्यवंताला? बापरे किशा बापू, महात्माजी तुम्ही तो वाचवा. अगं पुन्हा तू कमी गाव तुम्ही. मी नाही बाई, तुम्ही नाही. आता काकू म्हणली आता का नाही? नाही तर तुला चिठी देईन बघा. बोललं बाई. पुण्यवान पुण्यवान गेला रे. किशा बापू आला बरोबर, रंगाडा घेऊन आला. अहो तुम्हाला पुण्यवान पाहिजे होतं ना? योग्य पुण्यवान. किशा बापू पुण्यवान. अहो रस्त्यात पडलेला पैसा खिशात नाही घातला. तुम्ही का बसला की? आणि हातला ठेवून फुकट जेवायला वाटलं तुम्हाला. वस्ता तोंडाची लाज नाही वाटत तुला? आपल्या पाकळून पोरात मोठी नसते. अहो ते पाप म्हणा, तुम्ही पुण्यवानच की. आणि मग सोड चिठ्ठी मिळाली असती म्हणजे मग तेव्हा घातली की नाही 200 रुपये खिशात. काय हो? कवा कवा पैसे अजिबात देऊ देणार नाही. आणि जेवायला मी वाटणार नाही. याला काय म्हणतात? मात्र तुम्हाला पुरावा की तोंडाला काय पाहतोस तू माझ्या? आबरूचं खोबरं केलंस तू. चल तुला आता मी गाडतो कुठेतरी. काढतो. तुला गाड्याचं म्हणजे जागा केवढी लागेल. काय म्हणा, शेवटी रुपयात पावली कमी ती कमी. आई साहेब, अहो आई साहेब. काय ग? अहो पण माणूस आला या. माणूस? लांडगा. वेदी कुठली? चल चला. कोण आपण? का ओळखलं नाही? तू इथं? ओळख पटली म्हणायची आपल्या नवऱ्याची, तुझ्या मुलीच्या बापाची, या बाबुरावची. तू चालता होतून. अरे 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 सुशे, अगं तू एक हिंदू स्त्री आहे. आणि कुठलीही हिंदू स्त्री आपल्या कुंकवाच्या धनाला या भाषेत बोलत नाही. सती सावित्रीच्या पवित्र देशातली तू स्त्री. तू राम सत्यभामाचा अवतारच की नाही? नालायक माणसा,
तुला लाज कशी वाटते नाही मला तोंड दाखवायला. हे बघ सुशेल, अगं आता आपल्या काय लाजायचं वय? ज्या वयात लाजायचं त्या वयात तू निर्लज्जपणा दाखवलास म्हणून एका मुलीची आई झाली. चांडाळा. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, कशाला आता त्याकडून आठवणी. आपण आता नव्यानं संसार चालू करायचा. कुठे माझी लाडकी लेक कुठे आहे? आई तू सांगत होती तोच हा नालायक म्हणून. अरे 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 बेटा, तुझ्या आईनं तुझ्यावरती चांगले संस्कार केलेले दिसत नाही. असं बोलू नये आपल्या जन्मदात्या बापाला. तुला हिंमत त्याची झाली इथे यायची. मेघा मेघा तू आज चल. या पापी माणसाची नजर सुद्धा नको तुझ्यावर. अगं पापी असलो तरी तुझा नवरा आणि हिचा बाप आहे मी. आता मी इथं हक्कानं राहणार आहे. वर्तमानपत्रात बातमी वाचली, तू म्हणे 10 लाख रुपये देणारच एका पुण्यवान माणसाला. अगं म्हणून तर मी इथं आलो. आपण ठरवलंय तिथं कायमचं राहायचं आणि आपण पुण्यमय संसार करू. शंकर शिवा. हा बाई साहेब. अरे दांडग्या गप गुमान खराब जातोस का कसं? कोण आहे तो? काय तुला काय करायचं? सांबार चौकशा. बरं नाही. हे चांगलं नाही. विंचवाच्या नांगर पाय देतेस तू. अरे आमच्या बी बाय खायची की खेटर चिरडीन त्याचं खाली चिरडी. अलकट पुरी पुरी. हाकून जाईल हराम खोराला. याला वाटतं मी अजून पूर्वीची दुबळी भुई सुशेल आहे म्हणून. खबरदार तुला या गावात सांगतात. तुझे लक्षात ठेव, मी तुझा नवरा आहे. एकदा माझ्या तडाख्यातनं तू सुटलेस म्हणून. शंकर काय झालं? काय झालं? मतदान घ्यायचं. कोणाच्या मागं किती माणसं उभी आहेत ते ठरवून घ्यायचं. माझ्या मागं माणसं आहेत. माझ्या मागं माणसं मागं आहेत. तुमच्या माझ्या मागं ही सगळी माझीच की. तुमच्या प्रत्येकाच्या मागं माणसं उभे ठरवून घ्या आपापलं. चला. सरपंच सरपंच पाशाची लाईन लांबायला लागली. बडाप करतो. पैसे काढा. पैसे आता पैसे किती बी लागू द्यात. करा. हो करतो. हो आवाज बघा. पुढे म्हणतो ना हे पांढा धुंडा जायचं. हे 50चा बरोबर ठेव लवकर. अरे चल भाऊ मला लवकर. अरे बघ सरपंचाला मत दिलं पाहिजे. काय लवकर चला भामुरा. माणसं फुटायला लागली. पाटील 50 वाटप चाललंय. अरे बाग सगळे फुटायला लागले. काय सांगताय काय? हे 100 रुपये घ्या आणि वर आणखी घेऊ. तुंब्या हो का तयार आहे. चला लवकर. याला काय म्हणते? याला म्हणतात लोकशाही. ही कसली लोकशाही? ही तर डांबरशाही. पाठवतो त्या. हे 100 आणि वरती हे या. अरे माझ्या 100 रुपये अनवर बाटली. चला बाटली. आणि पाटील पुण्यवान 100 रुपये वर बाटली आहे. चला या बंडा आणि या मागं. पाटील पुण्यवान बरं का? पाटील पुण्यवान. थांबा मामा हा देतो बाटली. पाटील पुण्यवान. तुम्ही
त्या सुशीलाबाईनं पुण्यवंत पुरुषासाठी 10 लाखाचं बक्षीस जाहीर केलं ना. हो का? हो ना, म्हणून तर हा गोंधळ माजलाय. असं होय. पण मी म्हणते आम्ही बायकांनी असं काय पाप केलंय? खरं म्हणजे सारे पुरुष एक जात पापी आहेत. ह्यांची पाप आम्ही पदरात घेतो म्हणून यांची चैन आणि चंगळ चाललीये. ते काही नाही. हा प्रश्न आपण महिला मंडळात कधीच नेऊ. स्त्रियांच्या एकजुटीचा काय झालं माझ्या नावाने बोंबलायला? काय झालं माझ्या नावाने ओरडायला? बोला बोला, काय म्हणताय तुम्ही? आमच्यावर अन्याय केलाय. काय सांगताय? हा, काय सांगताय? काय हे वाचा म्हणजे कळेल तुम्हाला. महिलाची पुण्याई थोर थोर, पुरुष सगळे चोर चोर. मायला असं झालं काय? एक काम कर, काय? तुम्ही सगळ्याजणी आतमध्ये या म्हणजे आपण शांत हो, 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 हो. काय झालं? काय हो शंकर, हा. सगळ्या इस्टेटीचे अधिकार तुमच्याकडे आहेत ना? होय. मग काय म्हणणं आहे तुमचं? महिला मंडळाचा मोर्चा घेऊन आलो हा. आम्ही तुम्हाला त्या विचारण्यासाठी. काय हो, पुरुष सगळे पुण्यवान आणि आम्ही बायकांनी काय पाप केलंय? असं कोण म्हणतो मास्तरीन बाई? मग बापच का भांडते तो इस्टेटीसाठी? कोण म्हणतो तुम्हाला बायकाशी भांडू नका म्हणून? कुशाला भांडा की? काय आहे, आम्ही विचार काय केला तर तुम्ही बायका सुशीलाबाईची नावं ठेवत होतात म्हणजे त्याच्या पापाचा पैसा तुम्हाला चालणार नाही, नाही का? कोण म्हणताय सुशीलबाई पापी आहेत असं म्हणून? नाही? त्यांच्यासारखी सती सावित्री साऱ्या दुनियेत मिळायची नाही. दुनियात मिळायची नाही, नाही काय? हो, त्यांचं नावच सुशीला. हा? त्या चांगल्या म्हणूनच त्या सुशीला. असं नाही? आणि त्या पुण्यवान हा? म्हणून तर पुण्यवंताला इस्टेट द्यायचं ठरवलंय त्यांनी. असं नाही? तुम्ही सगळ्या बायकांनी त्यांना नावं ठेवली, त्यांची टिंगल केलीत, त्यांचा अपमान केलात. आमची चूक झाली, आमची चूक झाली. आम्हाला माफ करा. लांब बोला, जवळ याचं काम नाही. उगाच चिडून माराल. आम्ही सगळ्या स्त्रिया त्यांची माफी मागायला तयार आहोत. माझी माफी मागण्याची काही गरज नाही. तुम्ही सगळ्या मला माझ्या आई बहिणीप्रमाणे. पहा बाई, त्यांचं मन किती मोठं आहे. हा. सुशीलाबाईंचा विजय हो! सुशीलाबाईंचा विजय हो! सुशीलाबाईंचा विजय हो! शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. हे बघा बायान, तुमच्यापैकी एकीलाच फक्त इस्टेट मिळणार आहे. तेव्हा तुमच्यापैकी पुण्यवान कोण आहे? त्यात काय विचारायचं? मी शिक्षिका आहे म्हणजे खरी पुण्यवान नाहीच. वागवा शांताबाई, तू पुण्यवान होय. महिला मंडळाचा सगळा पैसा तू खाल्लास आणि मी पुण्यवान. मग काय तू पुण्यवान? अगं, नवरा ऑफिसला गेला की घरी काय काय चाळे घालतात ते साऱ्यांना माहितीये. अरे सगळ्यांनो, तुम्ही तर शेण खाणाऱ्या बायका, तुम्ही कसल्या पुण्यवान? बाई खरी पुण्यवान मी आहे. कधी कुणाकडे डोळ्यावर तोंड बघितलेलं नाही. वागवा नीतीवान तू. अगं, भैरू पैलवानाला ठाऊक आहे तुझी नीती. अगे, भैरू पैलवानाचं नाव घ्यायचं काम नाही. गावाचं सगळे सोदे कशाला का चाळ करायचं तुझ्याकडं? माझी कामाचं काय? अरे कुत्रे का भुकताय थोडी? शंकर कुठे आहे? अगं शंकर, सौ सुशिलास, मी मेघाला माझ्याबरोबर पळून घेऊन जात आहे. ती तुला जिवंत पाहिजे असेल 10 लाख रुपये घेऊन शंकरला पाठव. भेटीचं ठिकाण पन्हाळावरील अंधार भाव. काही दगापटका करण्याचा प्रयत्न केलास तर मेघाचं प्रेत जवळ झुडपात सापडेल याची खात्री बाळग. आपला पुण्यवान पती. आणि तू काळजी करू नकस, मी आहे ना हो. त्या बाबराला कावतोच बरोबर. नाही शिवा, तो फार दुष्ट माणूस आहे. माझ्या पोरीचं काय ते बरं वाईट करेल. तुझ्या पोरीपेक्षा पैसा मला जास्त नाही आहे रे. थांब शिवा, मी पैसे आणते. हा माई, त्याला पैसे पाहिजेत ना? 10 लाख रुपये. बॉस, बॉस, वो देखो बॅग. सुशे, अखेर पाठवलीच बॅग. मंग्या, चलो.
बहुत थैंक्स. अरे खोलो खोलो. हा खोलताय. अरे हे तो जूता आहे. अख्खा जूताच भरेल लागताय. सुशे, ही चेष्टा तुला महागात पडेल. चलो. बॉस हरामजादे को सभी जगह ढूंढा, कहीं पता नहीं चला उसका. कहीं पता नहीं चला. शंकर्या शंकर्या कुठं धरून बसला असेल शंकर्या कोणास ठाऊक. अरे बॉस. अरे ओ हरामजादे बाब्या, आया बॉस. इधर आओ. आजा आजा. अरे बॉस आप कब आए? अभी बताएगा, अभी बताएगा. हरामजादे क्या भाग के आया? भाग के नहीं आया मैं. झूठ बोलता है. हमसे गद्दारी. बोल, अब कहाँ भागेगा तू? बॉस हाथ नीचे. मैं आपके काम के लिए यहाँ पर आया था. फिर झूठ बोलता है. मैंने इतना रुपया किस लिए दिया था? हाँ हाँ जानता हूँ बॉस. मैंने आपके लिए बड़ी खूबसूरत लड़की चुनी है. आप होटल में जाइए, लड़की वहाँ पहुँच जाएगी. अगर लड़की खूबसूरत नहीं होगी तो हमारी जान आपके रुपयों के लिए हाजिर है. बड़ा होशियार है रे बाबूराव. आज रात को होटल ड्रीमलैंड में वो बुलबुल हमारे आगोश में चाहिए. गेला वाटतं. अरे बापरे, गेला वाटतं बाबा. लहानपणी त्याच्या घाशात बकऱ्याचं हाडूक अडकलं होतं, अजून निघालं नाही. तो म्हणतोय डोम कावळा इथंच कुठेतरी आहे. मला बी वाटली मेघाता हिथंच कुठेतरी असेल. मी हुडकते तिला. तू असं कर, तू शंकर दादाकडे जा. वा ग माझ्या महिषासूर मर्दिनी, तुला एकटीला सोडून जाऊ होय? अरे बाबा, आपण सगळे तिकडे आलोया. शंकर दादा तिथे एकटाच असेल. अगं पण तू एकटी. अरे माझी काय बी काळजी करू नकस. जी मेघाताईचं होईल तेच माझं बी होईल. अगं पण तुझ्यामुळे मी मुका झालो. अगं हाय की तुझ्या सोबतीला. तुझ्या अंगावर किती बी दगड होत, हा एकट्यानं फोडल. ताकदवाला माणूस आहे. हे बघा भिल कुमार, नीट काळजी घे, नाहीतर मला मी जातो. हॉटेलवर गेलाय आणि बाबूराव मेघाला घेऊन तिकडे जाणार आहे. आणि आपला मुका कुठे? तो तिला पाण्यावर ठेवलाय. बाबूराव, बाबूराव किधर गया वो? बाबूराव किधर गया? मर गया क्या? आएगा आएगा. तेरा शबूर बॉस, इस काम में वो बहुत नेक आदमी है. कुत्ते, तुम हमको भी फंसाता है. इतना दूर से आया हम, इतना पैसा दिया, और लड़की किधर है? लड़की किधर है? किधर है? लो उसको इधर. हे पहा तुम्हाला एकदा सांगितलं ना मी, नोकरी नाही म्हणजे नाही म्हणजे काय? आम्हाला ताज हॉटेलमध्ये नोकरी करायला बोलवलं होतं, आम्ही गेलो नाही. अहो तुम्ही ताजमध्ये करा नाही तर कुठेही करा. हे हॉटेल ड्रीमलँड आहे, इथे नोकरी नाही म्हणजे नाही. नाही पण कारण सांगा मला. हे पहा तुम्हाला एकदा मी मराठीत सांगितलं नाही म्हणजे नाही. गेट आउट. गेट आउट कोणा म्हणता? वॉचमॅन. अरे शंकर, अरे रवी तू इकडे. अरे माझं हॉटेल आहे. तुझं हॉटेल आहे काय? तुझी आई नुसते कशी काम करते ती. मला सुद्धा तुला या यातना द्यायची इच्छा नाही. फार फार दुःख होत आहे. सर सर सही कर. हाँ बाकी कुछ नहीं. हम जानता, हमको लौंडी चाहिए. लौंडी लवंडी केली. लवंडी पिटाया है. एकदम असली माल है. में लावणी मिलायला है. वेरी गुड वेरी गुड. कॉकटेल. कॉकटेल वो आयला है. सज्जा बुद्धि में नहीं है. हाँ तो आंबर खाने में होगा. आंबर खाना? आंबर किधर है? हमको नहीं मालूम. हमको मालूम. किधर है? आंबर खाने में नंबर लगाया है. बहुत खूबसूरत चिड़िया है. चिड़िया हमको लेके जाए उधर. लेके जाएगा.
अरे लेके जाना च पड़ेगा। हमारे साइज का है, हमारे माप का है, माप का। अच्छा बाप का है, लेकिन वहाँ रूल है, रूल। व्हाट रूल? व्हाट? उधर दारू पी के जाना पड़ेगा। पी के जाना बरं झालं तू आधी कातरात सापडलीस. किंवा त्या आरमाला विकून टाकतो. कितना देर लगाया, कितना देर का क्यों लगाया? आपके लिए कैसे खूबसूरत चिड़िया लाया हूँ. बाबूराव, ये चिड़िया बहुत बढ़िया. क्या दुखी है, क्या हुस्न है, क्या परी है ये बाबूराव. हमारी चिड़िया उधर है. मुझे क्यों मारे हो? मैं तुम्हारा आदमी हूँ. मुझे क्यों मारे हो? क्यों मार रहे हो मुझे? क्यों मार रहे हो? हा त्या मुडद्याला मड बसवलं ह्याचं मला ते घुमायला निघणार होता म्हणलं. ऐसा क्या? अबे ओ बाब्या, मैं तुम्हारा कच्चा खीमा खाऊंगा, सबको खिलाऊंगा. मुझे क्यों मार रहे हो? क्यों मार रहे हो? प्लीज प्लीज आम्हाला सोडावं. खरंच आम्हाला सोडावं. आम्ही तुमच्या बहिणी. हम तुम्हारा आशिक है. हाँ, तुम हमारी बहन नहीं है, हम तुम्हारे भाई है. अपना नवरा है ये. बाबूराव इसका सासरा है. हम तो मेरे से शादी करेंगे. तुम करेंगा हमारे से शादी. यू डर्टी फेलो. गो टू हेल. शंकर शिवा. मेघा आलो नका कोणी. थांबा तिथंच. आज मला पहिलं आणि शेवटचं पुण्यकर्म करायचं आहे. माझ्या पापाचा घडा भरलाय आज. सुशीला, तू या ऐनवेळी आलीस, बरं झालं. नाही तर माझ्या हातून आज एक पाप घडलं असतं. या पोराने मला त्यातनं वाचवलं. यापुढे मला पाप करायचं नाही. सुशीला, शक्य झालं मला क्षमा कर. क्षमा कर. माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि शेवटचं पुण्यकर्म मला करायचं. पाप असंच भस्मासुरासारखं आपल्या हाताने स्वतःचा नाश करून घेतं. आई शंकर शिवा तुम्ही घर सोडून चाललाय. आई साहेब, आम्ही हारलो. पुण्यवान माणूस शोधून काढण्यात आम्ही अपयशी ठरलो. अख्ख्या गावातला गाळ उचलून काढला, पण कुणी पुण्यवान माणूस सापडला नाही. आम्हाला क्षमा करायचं साहेब. आम्ही निघतो. कळलं दादा? शंकर शिवा तुम्ही जाणार. मला सोडून जाणार. अगं तू म्हणत होतीस तेच खरंय. हे पोरं अगदी खुले आहेत, येडपट आहेत. नुसती येडपट नाहीत. आई ती पापी, महापापी आहेत ती. हाकलून दे त्यांना घरातून.
अहो पण पापी आम्ही काय पाप केलं? पाप? काय पाप केलं? आईने एवढी माया केली तुमच्यावर, इतकं प्रेम दिलं तुम्हाला, तरी तुम्ही घर सोडून चालला. आणि मी एवढं आलं आलं लक्षात आलं. दादा हे गाठायचं प्रेम आणि आईची माया सोडून तुला या घरात जाताच येणार नाही. काय गो पारे? होय होय. मेघा ताईला घेतल्या बिगा मी बी जायची नाही. बसलो बोंबलत. दादा आता काय करायचं रे? शंकर जयसाहेब नमस्कार जयसाहेब. नमस्कार. त्याचं काय शंकर, तरुण मुलींची परदेशी विक्री करणाऱ्या टोळीला पकडून तुम्ही दोघांचा पराक्रम केला ना, त्याबद्दल साहेब मुद्दाम अभिनंदन करायला आले. हार्डली कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. मी सुद्धा अभिनंदन करतो. त्याच्याबद्दल? हो, आणि मला संसार सुखाचा योग्य मार्ग दाखवल्याबद्दल आय थँक्यू. काय सुशीलाबाई, सापडलं का पुण्यवान? नाही ना, यालाच म्हणतात काकेत कसा गावाला वळसा. सुशीलाबाई, ही मुलं काय कमी पुण्यवान आहेत? जजसाहेब, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. मग देऊ टाका बघू त्यांना 10 लाख रुपये. नाही साहेब, हे म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचं होईल ना. नाही शंकर, तसं नाही. आज मी धन्य झाले. जज साहेब, तुम्ही साक्षीला आहात. आजपासून माझ्या संपत्तीचे वारस शंकर आणि शिवा. त्याने जे योग्य असेल ते ठरवावं. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. बोमला इथं पण आला मरायला. चांगलं कार्य करायला जाऊन मध्येच टपकतो. त्याच्याशिवाय दुसरं केलंय काय त्यांना? हो ना, काय करायचं बोल. तू आजी करू नको, तुझा त्यांच्या बरोबर बघतो मला. बघतो बाबाच्या. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. कुठं झालाय सोंग घेऊन? नाही नाही पोरा, ते सोंग नाही. मग काय आहे? माग एकदा तू मला विचारलं होतं. काय विचारलं होतं? आमच्या जन्माचं कारण काय? मग काय ते कारण मला आत्ता सापडलं. होय, कुठलं कारण? धना दौलत हे कारण नाही. हा, पैसा अडका हे पण कारण नाही. हा, सेवा, बापरे. जनसेवा अगं आई गं. हे एकच ते कारण होय, आहे. होय, होय. जे का रंजले गांजले हो. त्यासी म्हणे जो आपुले, म्हणणार म्हणणार. तोची साधू ओळखावा, काय ओळखावा? देव तेथेची जाणावा. वा 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 वा. हा, काय झालं बरं? काय झालं? जे का रंजले गांजले म्हणे जो आपुले, त्याला वाटतं जाऊ दे. चल थांब थांब थांब, अगं जाऊ नको लांब. थांब थांब थांब, जाऊ नको लांब. रग रग बघू नको, जीव माझा जाऊ नको. थांब ना.